म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही। कारण अवकडचा निर्णय असेल, आरटी स्थापन करण्याचा निर्णय असेल, किंबहुना गोरखे साहेबांनी दिलेली आमदारकीची विधान परिषदेची उमेदवारी असेल, या तिन्ही मुद्द्यांना एकत्र करून मातंग समाजामध्ये एक वातावरण निर्मिती करायचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेले महिनाभर चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून हा होणारा सातारा जिल्ह्यातला 2 तारखेचा मेळावा आहे। आणि त्याच्याकडे आम्ही समाजाचा मेळावा म्हणून बघत नाही, मी तुम्हाला सांगितलं तो एक राजकीय मेळावा आहे। आणि भाजप किती चांगला आहे, आरएसएस विचारधारा किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न आहे। त्यांना आमच्या शुभेच्छा, जय भीम म्हणून शुभेच्छा देतो मी, जय लहुजी जय भीम। गेले 6 दिवस झाला आम्ही इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक व्हावं म्हणून उपोषणाला बसलेलो आहोत। त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची कुलभूमी सातारा आहे, सावित्रीबाई फुलेंची कुलभूमी सातारा जिल्हा आहे। आरक्षणाचे जनक बहुजन उद्धारक राजश्री लोकराजे शाहू महाराजांचा पुतळा साताऱ्यामध्ये व्हावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशा विविध मागण्या घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत। पण सकल मातंग समाजाच्या जे नेते आज मेळाव्याचं नियोजन करतायत त्यांना माझं सांगणं आहे की आमदार गोरखे साहेबांना तुम्ही आमच्या या ठिकाणी भेट द्यायला बोलवावं, माता भीमाईच्या स्मारकाची त्यांनी पाहणी करावी। आणि शासन दरबारी त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी वरच्या लेवलला खऱ्या अर्थानं न्याय द्यावा भीमाई स्मारकाच्या बाबतीत। आणि हेच खऱ्या अर्थानं तुम्ही समाजाचे एक रत्न म्हणून पुढं भविष्यात तुम्हाला चांगलं भविष्य आहे। पण सकल मातंग समाज हे जे काही नाव दिलेलं आहे त्यामध्ये आंबेडकरवादी मातंग समाज एक प्रकार आहे, त्यामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समता, बंधुता, न्याय शिकवणारा जो मातंग समाज आहे। आणि खऱ्या अर्थानं मातंग समाजाला गृहीत धरण्याचं काम भारतीय जनता पक्षानं करू नाही। त्यांना शुभेच्छा आहेत माझी, त्यांनी त्यांचा कार्यक्रम करावा। तसं पाहायला गेलं तर मुळात उद्या होणारा जो काही मेळावा आहे तो सकल मातंग समाजाच्या नावाने जरी हा मेळावा होत असला तरी मी फार जबाबदारीने बोलत आहे, हा फक्त मातंग समाजाचा मेळावा नसून हा पक्षीय मेळावा आहे असं माझ्या या ठिकाणी सांगणं आहे तुम्हाला। कारण वास्तविक पाहता भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये काही चांगली कामगिरी करू शकला नाही। कारण भारतीय जनता पक्षाचे खासदार असं म्हणतात की आम्ही भारतीय संविधान बदलायला सत्तेत आलेलो आहोत। आणि त्यांच्या ह्या बोलण्यामुळं आणि देशात वाढलेल्या मागासवर्गीयांवर होणारा अन्याय अत्याचार असेल, मनुवादी व्यवस्था असेल, त्यांना हजारो वर्ष आम्हाला गुलामीचं जीवन जगायला लावलं, भाग पाडलं। त्यामुळे दलित समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नाराज आहे। मग दलित समाज नाराज आहे याचा फटका त्यांना लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात देशभर बसला, पण विधानसभेला दलित समाजातलाच एक मोठा वर्ग, किंबहुना आपण अशा स्वरूपात म्हणू की एससी वर्गामध्ये 2 नंबरचा जो लोकसंख्येनं मोठा समाज आहे मातंग समाज, या मातंग समाजाला खुश करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण की मातंग समाजाला आमदारकी दिली असं दाखवायचं आणि मग भाजप आणि आरएसएस कसं चांगलं आहे, भाजप आणि आरएसएस किती चांगलं आहे, माहिती सरकार कसं चांगलं आहे हे सांगण्यामागचा हा सगळा खटाटोप आहे। आणि त्याला नाव दिलं यांनी सकल मातंग समाज। तर हे सकल मातंग समाज, अमित गोरखे जरी मातंग समाजाचे असले तरी ते आमच्या समाजाचे आहेत, मी सुद्धा मातंग समाजाचा आहे। आम्ही समाज म्हणून त्यांचं अभिनंदन करतो, आज ते आमदार झालेले आहेत। माझी त्यांना विनंती आहे गोरखे साहेबांना, तुम्ही ऐतिहासिक सातारा भूमीमध्ये येत आहात, तुमचं मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं स्वागत करतो। पण दादा, मातंग समाजाच्या बाईवर सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस बलात्कार झाला त्यावेळेस तुम्ही कुठं होता? मागच्या वर्षी 2023 मध्ये मान तालुक्यातील पानवणी या गावी मातंग समाजाच्या साहिदा तुपे नावाच्या महिलेवर अन्याय अत्याचार अवमानवीय घटना झाली, त्यावेळेस अमित गोरखे साहेब काय बोलले नाही। मग आता भाजपला मतदान मिळवण्यासाठी हा त्यांचा प्रचार दौरा आहे का? राज्यभर त्यांनी जी बहुजन संवाद यात्रा नावानं एक वादळ उठवलेलं आहे। आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक पक्षाला अधिकार दिलाय, तुम्ही तुमचे मेळावे घ्या, भूमिका मांडा, अगदी बरोबर आहे, आमचा तुम्हाला विरोध नाही। पण सकल मातंग समाज म्हणून जर तुम्ही आम्हाला यामध्ये गृहीत धरत असाल तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मातंग समाजामध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याचं काम करत आहे। आणि आमची विचारधारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे, आमचा झेंडा हा निळा आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवर कधी जाणार नाही। समाज म्हणून मी गोरखे साहेबांचं अभिनंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये समाजातील होणाऱ्या अन्याय अत्याचारावर त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवावा असं या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो। त्याचबरोबर गेली 6 दिवस सातारा या क्रांतीभूमीमध्ये आम्ही डीपीआयच्या वतीनं भीमाई स्मारक व्हावं म्हणून इथं 6 दिवस उपोषणाला बसलो आहोत।